मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रुपेरी पडद्यावर। शिवाजी तोलताडे दिग्दर्शित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 14 जून 2024 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय। या चित्रपटामध्ये अभिनेते रोहन पाटील यांनी ही भूमिका साकारली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झालाय। अशी माहिती दिंडोरी येथील आज शुक्रवार दिनांक 7 रोजी दुपारी दिंडोरी बाजार समितीच्या सभागृहात अभिनेता रोशन पाटील यांनी दिली आहे। त्यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत कट, उपसभापती कैलास मवाळ, संचालक गंगाधर निखाडे, योगेश बर्डे व दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं अभिनेता रोहन पाटील यांचा सत्कार करण्यात आला। सर्व समाजातील लोक हा चित्रपट नक्कीच जाऊन पाहतील अशी मला खात्री असल्याचं अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितलंय। सर्वप्रथम दिंडोरीकरांना आणि नाशिककरांना माझा मानात जयश्वर आहे। माझं नाव रोहन पाटील, मी चित्रपट अभिनेता आहे। याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे प्रदर्शित झाले। येणाऱ्या 14 जून 2024ला राज्यभर आम्ही एक वादळ म्हणता येईल, ज्या वादळी व्यक्तिमत्वाने राज्यातल्या बराड्यांना घाम फोडला ते आदरणीय जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या नावाचा चित्रपट आमचा 14 जूनला रिलीज होतोय। आणि ह्याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही आज नाशिक जिल्हा आणि नाशिक ग्रामीणच्या दौऱ्यावर असताना दिंडोरीमध्ये आलो। या ठिकाणी जमलेला आमचा सकल मराठा समाज, माझे मित्र आदरणीय गंगाधर भाऊ, या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं। मला राज्याला एकच सांगायचं की आपण कोणत्याही जाती धर्मातले असाल, हा सिनेमा सगळ्यांसाठी आहे। संघर्ष हा प्रत्येकासाठी आहे, पण तो संघर्ष कुणासारखा करावा हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तो संघर्ष आदरणीय जरांगे पाटलांसारखा करावा। तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे मला जास्त काही बोलायचं नाही। येणाऱ्या 14 जून 2024ला आपल्या भेटीला सिनेमा येतोय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील। हा चित्रपट आपण नक्की बघा आणि सिनेमा घराघरात पोहोचवा। यावेळी बाजार समितीचे संचालक दत्तू भेरे, पांडुरंग गडकरी, सोमनाथ जाधव, संगम देशमुख, तुषार बाग, सोमनाथ जाधव, विनायक शिंदे, बाळासाहेब अस्वले, अशोक निकम, संदीप गुंजाळ, किशोर देशमुख आदींसह समाज बांधव उपस्थित होते। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।